आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण चाललो आहे पुण्याला आणि होळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि पुण्याला आम्ही चाललो आहे डोंजे गाव, आहे ना भाऊ? डोंजे गाव आहे ना, डोंजे गावाला आपण चाललो आहे. कारण की मागच्या वर्षी पण आम्ही होळीमध्ये तिथंच गेलतो, तर आम्ही तिकडेच चाललो आहे आता. त्याचं रिझन आहे, तुम्हाला तिकडे गेलो का नक्की सांगेन. आणि सर्वात महत्त्वाचं बोलायचं म्हणजे असं झालं आहे की आपण जो ब्लॉग बनवतोय त्याच्यामध्ये कमेंटमध्ये असं म्हणणं आहे लोकांचं, सबस्क्रायबर भाईचं, की तुम्ही जो ब्लॉग बनवतात तुमचा ब्लॉग खूप लोक बघतात, तर तुम्ही तो ब्लॉग हिंदीमध्ये बनवत जा, जेणेकरून बऱ्याच लोकांना समजेल. बघणारे जितके आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना मराठी कळत नाही आहे, तर तुम्ही ब्लॉग हिंदीमध्ये बनवा. तर नक्की प्रयत्न करू आपण इथून पुढे हिंदीमध्ये बनवायचे. तर आता आपण तिथे चाय प्यायला थांबलो आहे बघा. आणि रात्रीचे आता जवळ 3:30 वाजलेले आहेत. आता चला चाय घेऊ. हे बघा आमचे देव बाप्पा. तर मित्रांनो, आता बघा आपण इथे डोंजे गावामध्ये आपण आलेलो इकडे. आणि इथनं एक 15 किलोमीटरच आहे आता ते मंदिर. तर आपण इथं आता तिकडे जाऊया, तर चाय पिण्यासाठी आपण इथं थांबलेलो आहे. हे बघा इकडे दिसतंय पुणे जिल्हा. अरे उलटे म्हणून तुम्हाला इथे दिसणार नाही ते. चला मित्रांनो, बघा आता आपण डोंजे गावामध्ये आपण आलेलो आहे. आता चाय पिण्यासाठी थांबलो. इकडे गाडी आहे, हे भाऊ पाय हा लव, आणि तो आग लाव्या गेला आहे तिकडे टाकी खाली करायला. इथे 15 किलोमीटर राहिलं आहे आता. तर ते वरती तिथे गेलो ना की तुम्हाला तिथला नक्की पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बनवून दाखवू. तर त्या डोंजे गावामध्ये आम्ही का चाललो आहे ना तेही तुम्हाला व्यवस्थित त्यावेळेस तिथे सांगू आम्ही समजून. जो प्रमुख पाहुणा आणला आहे त्या कार्यक्रमासाठी तो आणखीन त्या डिक्कीमध्येच आहे. तो बाहेर गेल्यावर तिथे गेलं की तो कोंबडा बाहेर काढू आपण, मग कळेल की आपण कशासाठी इथे आलेलो आता. चला आपण निघू आता, चाय पिऊन इथनं निघूया. चला. हिना चाय त्याला कसं मळमळ व्हायला लागलंय. मला चाय नको. दुनियाभरचे ते कसं ते घाण मारून आला पुऱ्या कपड्याला, त्याचं मळमळ नाही झालं त्याला. लो मेरा भी है वो थैली में ले पीछे से. हा बघा हा भिकारी बघा, फक्त गाडी चालवायचं म्हणून पुढे येऊन बसल्यावर का, नाही तर काय नाही सर. असे बैमान लोक आहेत आमच्यामध्ये. तू चला ना, मैं किधर ना बोल रहा हूँ, लेकिन आ तू बाहर, कोई चलाएगा, आजा.
मध्ये आलोय। ऊपर जाने के बाद पता नहीं का मंदिर का रहस्य क्या है, समझा? हां चला मित्रांनो आता आपण इथनं निघूया डोंगरावर जायला तिकडे मंदिरात। चला पुणे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आता इथे मंदिराकडे। आपली गाडी इथे उभा आहे, आपले मित्र पण इथे आहेत आणि आपल्याला जायचं इथे आहे डोंगरावरती। जवळपास आता चालत चालत जायला 4 किलोमीटर आहे, पण जवळपास 1-1.5 तास जाईन चालत चालत। आता खूप उंचावरती आहे ते, माणूस असा थकून जातो त्याच्यामध्ये। हे पहिले हे त्यांचं जुनं मंदिर आहे इथे, समाधी आहे त्या महाराज, या महाराजाची समाधी आहे ना इथं, त्यांची समाधी आहे इथे आणि वरती मेन मंदिर आहे। वरती गेलो ना की तुम्हाला डेट टू बाय डेट सर्व माहिती आम्ही देऊ तिकडे गेल्यावरती। हे बघा का रे एवढा का वैतागला बायकोने आणल्यासारखं? तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही? 10ची 15 झाले, 20 झाले ना लो? 20 हो गया क्या? नहीं 20 नहीं था, हाँ 20 हो गया। 20 हो गया, हाँ बराबर, वो 10 ही 10 हो गया। 20 5 से 10 था। तू प्रॉमिस क्या किया था मेरे को मालूम है ना? 10 का अभी एक्सचेंज और भी लाएगा। हाँ वो भी उसके पैसे का। चला मित्रांनो आता आपण वरती जाऊया, चला। हाँ है ना, देखो ना फोन लगा के। हो का मित्रांनो हे महाराज आहेत आणि मेन मुद्दा म्हणजे इथं कसं आहे ना, लोक नशामुक्त व्हायला येतात इथे येतात। हे आमचे मित्र पण 2-3 यांची इथे दारू सुटलेली आहे आणि हे महाराजाची समाधी आहे इथे आणि मुख्य मंदिर ना आता वरती आहे जिथे आता आपण चालत जाऊया। चला बघूया। बघा प्रवेशद्वार आहे। तो मैं क्या बोलता है, पहला बात तो करके रख। नंबर बोलो भाई, ये सिर्फ 1500 है लो। ये नंबर देव करना हा वर जायचा द्वार। नाही ना राहू दे तो किती थोडं देते। हे कर, एक कोथिंबीर, थोडी मिरची आणि थोडं आलं घेऊन जा। चला हाँ सांगितलेलं होतं। अरे कल का होगा पहले का रहेगा। अच्छा बरं चालेल। बघा मित्रांनो खूप चढा नाही, चालत चालत आता अर्ध्या वाटा आलोय आम्ही। दोघं वरती गेले तर आम्ही तिघं आणखी इकडे बसलोय बघा, कारण खूप चढण आहे, खूप दम पण खूप लागतो। हे बघा इतक्या खालून आम्ही आता आलोय वरती चालत, तुम्ही बघू शकता हे लोकेशन। इथनं खालून आम्ही वर चालत आलोय, आहे 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता, पण खूप उंचावरती आहे आणि चढण पुष्कळ आहे, त्याच्याने वेळ लागतो। त्यात महत्त्वाचं म्हणजे ऊन पण एवढं आहे ना की इच्छाच होत नाही चालायची। नॉर्मली तर ट्रॅक्टर असतात, पण आता होळीच्या वगैरे ट्रॅक्टर पण नाही आहे। बघूया आपल्याला खाली उतरताना जर भेटलं तरी ठीकच आहे। तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल 1 वर्ष पहिले की आम्ही ट्रॅक्टरने आमचे काही व्हिडिओसुद्धा होते त्याच्यामध्ये। चला आता वरती जाऊया आणि येताना ट्रॅक्टर भेटला तर नक्कीच ते वापस आम्ही व्हिडिओ बनवू। चला आता ऊन पण पुष्कळच आहे, 9 वाजलेत आत्ताशी, पण ऊन पण खूप कडक ऊन आहे आता। लागला ना हा, खूप ऊन आहे। चला आता निघू। हे बघा मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय मंदिराकडे। हे बघा काय ना आपण तो फोटो काढलेला गलत बना रहा है, जैसे ऐसा निकल के वो सामने से लेना होता है। तर मित्रांनो आता आपण वरती तर आलोय मंदिरामध्ये आणि इथे येण्याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं माहिती आहे का, इथे नशामुक्त केंद्र आहे। महादेवाची मस्त इथे मूर्ती आहे, पिंड पण आहे आणि इथे महत्त्वाचं म्हणजे जे व्यक्ती दारू पितात, ज्यांची दारू कुठल्याही कारणाने किती प्रयत्न केल्याने जर सुटत नसेल, तर हे एक ठिकाण असं आहे की इथे 100%
त्याचा असर होतो व्यक्तींना. कारण की गेल्या 4 वर्षापासून आम्ही स्वतः इथे येतो आहे. आम्ही काय दारू वगैरे मी ते घेत नाही कधी, पण आपले मित्र आहेत 1-2 जणं, मी त्यांच्यासोबतही आलतो आणि आजही आलो आहे 2-3 जणांना घेऊन. तर त्यांची तर मागे 2-4 जणांना ज्यांना आणलेलं त्यांची तर दारू सुटली. तसंच आता हे 3 जणं आलेले आहेत सोबत मित्र आणखीन, त्यांची सुटली. बस एवढीच देवाकडे इच्छा आहे. बघा ह्या इथे म्हणजे वैशिष्ट्य याचं असं की भरपूर जुनं पुण्यामध्ये आहे हे, आणि पुण्यामध्ये म्हटलं तरी पुण्यापासून 50 किलोमीटर बाहेरच आहे. तर इथे वैशिष्ट्य म्हणजे इथे भरपूर मोठं मंदिर पण आहे, देवस्थान आहे महादेवाचं. आणि इथे जो व्यक्ती दारू सोडायला येतो 100% त्या व्यक्तीची दारू सुटते. हा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला आहे. ज्यांनी कुणाला जरी एकदा दारू सोडण्यासाठी इथे येण्याचं असेल ते नक्की ते या आणि नक्की एकदा प्रयत्न करा. ह्याचा असर नक्की होतो, 100% होतो. आणि नक्की एकदा इथे विजिट मारा मित्रांनो. काही असू द्या, कितीही व्यक्ती असू द्या पिणारा, एकदा त्याला इथे आणलं की त्याच्यावरती तो फरक पडतोच आणि तो 100% तो ह्यातनं बाहेर निघतो मित्रांनो. तर ह्याचं जे ॲड्रेस जो आहे तो मी डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये मी देईन टाकून. तर तुम्ही नक्की एकदा इथे विजिट मारा. आणि आज होळी आहे. माझ्यातर्फे सर्वांना होळीची खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आता दुपारचे जवळपास 12 वाजलेले आहेत. तर आम्ही ज्या कामासाठी इथे आलतो ते कामचं आता आपलं इथे झालेलंच आहे. तर आता इथे थोडं आपण आराम करू. मग इथून आम्ही सिंहगडला इथनं जाणार आहे. मग तिथून पुढे मग आपण मुंबईचा प्रवास पुन्हा चालू करू. आता जे आपले जे मित्र इथं आणलेले आहेत नशामुक्तीसाठी, ते आता गेलेत फ्रेश होण्यासाठी. ते आले की तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो. आणि ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी ज्यांना आणलेलं ना नशामुक्त केंद्रामध्ये दारू सोडण्यासाठी, ते पुन्हा वापस आले दर्शनासाठी. तुम्हाला मी त्यांची भेट करून देतो. आपल्या ब्लॉकमध्ये मागे तुम्ही त्यांना बऱ्याच वेळेस बघितलं असेल, बाबूबाई म्हणून. मी तुम्हाला त्यांच्याशी भेट करून देतो. आणि इथे खूप छान सुंदर आहेत ना, बघा अशा मूर्ती आहेत बघा देवीच्या. पुष्कळच आहे, पण कसं आहे ना, बाहेर आता सध्या ऊन पुष्कळ आहे. त्याच्या ओघाने जरा सावली कुठे असली की जाऊन मग तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. चला या. हे बघा मित्रांनो, ह्या वर्षी आलेले दारूमुक्त केंद्रासाठी आमचा मेहुणा, हे आमचे मित्र आणि हे बाबूबाई, हे मागच्या वर्षी आले. बाबा छुटा की नाही 100% फरक पडेल घ्या. नक्की एकदा इथे विजिट मारा. बघू आता आमच्या मेहुण्याला. हां हे बघा, हे इथं पण दोन काय हे बघा. हे म्हणजे हा प्रकार असा आहे ना, रात्रीपासून फुल आहे. त्याला म्हणलेलं आम्ही इथे यायच्या काय प्यायची पी, पण तो एवढा पिला आहे ना की त्याला उचलून घ्यावा जावं लागते. बघा तुम्हाला तर चेहरा दाखवत नाही आहे, आमची भावकीच आहे ती. पण ठीक आहे, आता जाऊ द्या. पण देव करू की त्याची सुटाव आणि त्याची नशामुक्त त्याची फ्री होऊन जावं द्या. बघा आज ह्या होळीच्या दिवशी येणारे आम्ही आणलेले माणसं 1, 2, 3, 4 जण आम्ही आणलेले तिथे. ह्या 4 जण ह्यांना पुन्हा 1-1.5 महिन्याने पुन्हा वापस इथे यायचं आहे. काय म्हणतो हे बघा, हे नशामुक्तीसाठी आणलेली माणसं आहेत. एकदम बघू आता काय फरक पडतो. 4 दिवसात 100% सुटणार दारू, पण असं नाही आहे की सुटलीच पाहिजे त्यांची. तुझं काय म्हणणं आहे आता? चला मित्रांनो निघू आता इकडनं. चला आता आम्ही छातचा आस्वाद घेत आहे. ताक सॉरी थंडगार ताक उन्हामध्ये. बघू बाबा एकदा पण थांबले नाही वजन घेऊन. आमच्या सोबतच चढले, आमच्या मागून चढले. त्यांना सवय आहे ना रे. सवय वय बघ ना. सारा लेके करा, सारा लेके द्या. किती देऊ द्या? हे टाका पहिला मसाला, मग 5, 6 मसाला. पहिला मसाला टाका, मग ताक द्या. टाका त्यात. हां पहिल्या ग्लासात मसाला द्या टाकून. सगळ्या ग्लासात पहिला मसाला टाका. आता ताक टाकायचं. मीठ टाका अरविंद, थोडं द्या. मीठ किती खायचे? 6. आता 1 दिलं ना, 1 दिला, अजून 6. हे घ्या ना ग्लास आहेत ना मामा खालची. द्या ना, त्यात द्या ना. प्लास्टिक ग्लासात द्या. हे बी चालेल. प्लास्टिक मध्येच द्या. थोडं बी नाही थांबले चढताना. त्या रायगडावर नाही थांबलो कुठंच. आता त्यांची रोजची रुटीन आहे ना त्यांची. 20 रोजचं आहे त्यांचं. अरे आम्ही रायगडला गेलतो का, रायगडला तिकडं ज्या मध्ये मध्ये टप्प्याटप्प्याने स्टॉल टाकतात बघ, लिंबू पाण्याच्या ज्या बायका नॉनस्टॉप चालतात यार, माहिती आहे का.
कुठं आपण तरी किती जागेवर थांबलो असून थांबलो. पण ते नॉन स्टॉप रायगड तरी सोपा आहे. सोपा आहे. तुमच्याच हाताने घे. हे तोरणागड तोरणागड लेवर आहे ना. वर पण आहे चढायला नीट पायऱ्या नाही बोला काय. की हे तरी रोड बना हा हा नुसते दगडेन गोटेन तसं ते ह्याला एक आणि ते गेले कालच्या लय कदरला ते गरमी आहे इकडे. आता आता आम्ही घराकडे प्रस्थान करत आहे. परत आहे. हे बघा आमचा एक पेशंट बघा ढोरायला लागलं तिथे चांगलं काय उठणार आहे ते झोपायला लागलं. अजून उशीर झाला असता ना. प्यार के गीत जरा सुन ले, ओ प्यार के गीत जरा सुन ले, मैं आया रे. हमारे आंगना दुआरे ऐसा मोहक रूप सजा रे, नीले पीले लाल गुलाबी हो गए नैन नजरा रे. अरे गारे 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 कोई गाँव आया हमारे, ढोली छमके ढोल बजा रे. जेवण झालं आमचं. चला मित्रांनो आता आपल्या इकडे जेवण झालंय आणि 2:30 वाजलेत आता. आणि आता इथून आपण आता मुंबईसाठी आपण रिटर्न चाललोय. हे बघा त्या इथे नाश्ता केला आपण. आता जेवलो आपण जोगेश्वरी मिसळ. खूपच छान टेस्ट आहे इथे. आणि आपण आणखीन प्रॉपर आपण इथंच आहे आणखीन एक मंदिरापासून 10 ते 12 किलोमीटर आपण पुढे आलोय फक्त बस. आणि आता इथून आपण मुंबईचा प्रवासात आपण चालू करूया. बघूया संध्याकाळी किती वाजतात आता जायला. बघा आहे सर्व इथे. तरी आम्हाला पोचायला 8-9 वाजतील. 8-9 वाजतील. वाजेपर्यंत पोहोचू आपण तिकडे. आरामात. चला मित्रांनो आता मुंबईचा इथे आपण प्रवास चालू करू. सर्वांना हॅपी होली. Check it out. Check it out. चला मित्रांनो आता आपण लोणावळ्यापर्यंत पोहोचलो आहे. एक्सप्रेस हायवेवरच आहे आणि आता इथं आपण घरीच चाललो आहे. आणि आता जवळपास 4:30 वाजलेले आहेत. तर चला मित्रांनो आजचा प्रवास खूप चांगला झाला आणि हा ब्लॉग आता आपण इथं संपवतो मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.